मोदी सरकारमधल्या मंत्र्यांना ही कबुली दिलेली आहे. हे खूप मोठं धक्कादायक आणि खळबळजनक आहे. मित्रहो, भारतीय जनता पक्षाकडून मतांची चोरी केली जाते आणि या चोरीवरच ते सत्तेमध्ये येतात, अशा प्रकारचे आरोप राजकीय विरोधक तर सातत्यानं करीत आहेत. निवडणूक आयोगावर सुद्धा गंभीर स्वरूपाचे आरोप केले जातात. केवळ राजकीय विरोधकच नाही, सामान्य मतदारांच्या मनात सुद्धा हाच संशय आहे ना. आरोपामागून आरोप होत गेले किंवा जात असले अजूनही, तरी सुद्धा निवडणूक आयोगाकडून मात्र लोकांना पटेल असं काहीही सांगितलं जात नाही. महाराष्ट्राबरोबर बिहार, हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीबरोबर लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा भाजपनं मतांची चोरी केली आणि सत्ता मिळवली असा आरोप राहुल गांधी यांनी पुन्हा पुन्हा केलेला आहे. आणि असा आरोप करणारे ते काही एकटे नाही आहेत. राहुल गांधी, सगळ्याच विरोधी पक्षाचं हेच म्हणणं आहे, भाजप मताची चोरी करतो, मताची चोरी करून भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष सत्तेमध्ये येतात. भारतीय जनता पक्षाकडून मात्र हे आरोप सातत्यानं फेटाळले गेले आहेत. निवडणूक आयोगावर जरी आरोप झाला ना, तरी आयोगाचा बचाव करण्यासाठी भाजपचे नेते पुढे येतात. आता काही कारण आहे? हा प्रश्न निवडणूक आयोगाला विचारला आणि उत्तर भाजप देतो. म्हणजे बघा, फक्त आणि फक्त भाजपचा आणि त्यांच्या मित्रपक्षाचा निवडणूक आयोगावर प्रचंड विश्वास आहे. बाकीचे मात्र कोणी विश्वास ठेवायलाही तयार नाहीत ना. मतांच्या चोरीचे दावे भाजपकडून फेटाळून लावले जात असतानाच खुद्द त्यांच्याच केंद्रीय मंत्र्याकडून याची उघडपणे कबुली दिली गेली आहे. मतचोरीची, हेराफेरीची. कुठं खाजगी होत वगैरे बोलताना त्यांनी नाही, जाहीर कार्यक्रमातून बोलताना एका मंत्र्यानं, मोदी सरकारमधल्या मंत्र्यानं ही कबुली दिलेली आहे. हे खूप मोठं धक्कादायक आणि खळबळजनक आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रातील मोदी सरकारमधले मंत्री असलेले जीतनराम मांझी यांनी हे एक मोठं धक्कादायक विधान केलं आणि त्यामुळे मोठी खळबळ उडाली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होतोय. तुम्ही पाहिला असेल मित्रांनो. हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतोच. बघा, 2020च्या निवडणुकीमध्ये 2600 मतांनी पराभूत होत असलेल्या उमेदवाराला आपण जिल्हाधिकाऱ्यांना सांगून विजयी केल्याचा दावा या मांझी यांनी केला. यावेळी तेच उमेदवार 1600 मतांनी पराभूत झाले, पण त्याने मला सांगितलंच नाही, असं या मांझी यांनी म्हटलं. केंद्रीय मंत्री मांझी यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्याचं नाव सुद्धा सांगितलं. मित्रांनो, हे जिल्हाधिकारी सध्या त्रिपुरामध्ये नियुक्तीला आहेत. मांझी यांच्या या विधानानंतर आता पुन्हा एकदा विरोधकांनी भाजपा आणि निवडणूक आयोगावर वार करायला सुरुवात केली. मांझी यांनी आपल्या व्हिडिओमध्ये छेडछाड झाली आहे अशा प्रकारे त्यांनी दावा केला. बघा, अलीकडे हेच घडतंय हो. अशा प्रकारचे काही व्हिडिओ समोर आले की लगेच म्हटलं जातं त्यात छेडछाड केली, मॉर्फ आहे. आता तर म्हटलं जातं की तो AI व्हिडिओ आहे. अहो, छेडछाड केली आहे असं जर त्यांचं म्हणणं असेल ना, तर मग त्यांनी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जो कुठला खरा व्हिडिओ असेल तो तरी समोर आणायला हवा. पण तसं सुद्धा केलं जात नाही. मग का बरं? मित्रांनो, या केंद्रीय मंत्र्याचा व्हिडिओ तुम्ही आधी बघा. गलती से हार गए. अगर हमारा वो कहलन हल जैसे 2020 में कहलन हल कि हम हार रही है, सही कोई उपाय? उस समय 2700 वोट से हारा खलन. हम प्रयास के लिए जीत गए. इस साल वो मात्र 1600 वोट से हार रहा. दुर्भाग्य हमारे है, उनका का दिमाग हो गई, हमरा से बात नहीं कैलन, सीधे मैदान छोड़ के भाग गए. जो साथी जो 2020 में जो कलेक्टर अभिषेक सिंह जी अभी त्रिपुरा में है, वो टेलीफोन करे चलन कि सर हम तोरा 2700 वोट से पीछे है, लगता है जिताते भी हल. अभी तो 16 वोट से पीछे है, जिताने में कौन दिक्कत है? हम माथा ठोकली कि हमारा पास अगर जानकारी हुआ था तब ना, तो चल गया घर है. कहे का मतलब कि हम जे रात दिन जनता के काम ला बैठल रहे ही गया में. घ्या, अजून कसला पुरावा पाहिजे हो? काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाने या व्हिडिओवरून भारत निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत. RJDनं सोशल मीडियामध्ये हा व्हिडिओ पोस्ट करीत म्हटलं, हे
भारत सरकारमधील कॅबिनेट मंत्री, बिहारचे माजी मुख्यमंत्री, हम पार्टीचे प्रमुख जीतनराम मांझी आहेत. ते सार्वजनिक व्यासपीठावरून निवडणूक निकालामध्ये हेराफेरी यंत्रणांचा वापर करून निवडणूक जिंकल्याचा शाही फॉर्म्युला सांगत आहेत. आता कुठं आहे निवडणूक आयुक्त, कुठं आहे निवडणूक आयोग? हीच लोकशाही आहे का? तुमचा भांडाफोड नक्की होईल असं आरजेडीनं म्हटलं. काँग्रेसनं सुद्धा मांझी यांचा हा व्हिडिओ पोस्ट केला आणि मतचोरीचा हा पुरावा असल्याचं म्हटलंय. मोदी यांच्या मंत्र्यांच्या या विधानावरून स्पष्ट होतं नरेंद्र मोदी, भाजपा आणि त्यांचे मित्रपक्ष मतचोरी करून निवडणूक जिंकत आहेत. निवडणूक आयोगासोबत सेटिंग करून लोकशाहीची हत्या करीत असल्याचा आरोप सुद्धा काँग्रेसने केला. हा व्हिडिओ पाहून मित्रांनो तुम्ही काय म्हणाल जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.